नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगावच्या आरोग्य व्यवस्थेत नेमकं चाललंय तरी काय? फिर्याद दिली जाते पण कागदपत्र सापडत नाहीत। रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक पण रजिस्टर गायब। आणि माहिती अधिकारात विचारलं तर उत्तर येतं ही माहिती आमच्याशी संबंधित नाही। ही केवळ चूक आहे की काहीतरी लपवलं जातंय? माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप पोपटराव मोरे यांनी मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर गंभीर आरोप केले आहेत। 20 ऑगस्ट 2025 रोजी सोयगाव भागात अवैध गर्भपात केंद्र आणि बोगस डॉक्टर विरोधात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर यांनी छावणी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती। या प्रकरणातील FIR ची प्रत माहिती अधिकारात मागवण्यात आली। मात्र 30 जानेवारी 2026 रोजी जनमाहिती अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर देत ही माहिती संबंधित नसल्याचे सांगितले। त्यामुळे पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तक्रारीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुमारे 60 प्रकारचे अनिवार्य अभिलेख ठेवले जात नाहीत। अधिकाऱ्यांच्या नावाचे शिक्के गैरहजेरीत मारले जातात, परस्पर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात आणि चौकशी प्रक्रियेतही अनियमितता होत असल्याचे आरोप आहेत। या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे। मालेगावच्या आरोग्य व्यवस्थेत जर खरोखरच अनियमितता होत असतील तर हा केवळ प्रशासकीय मुद्दा नाही, हा जनतेच्या जीवाशी संबंधित प्रश्न आहे। सत्य बाहेर येईल का की फाईल्सच्या ढिगाऱ्यातच दडून राहील? आता उत्तरांची वाट संपूर्ण मालेगाव पाहत आहे। मी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप मोरे आज मालेगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा जो भोंगळ कारभार आहे, बेशिस्त कारभार आहे, त्यासाठी अनेक दिवसापासून पत्रव्यवहार चालू आहे। परंतु अगदी मालेगाव तहसील पंचायत समितीपासून तर अगदी आरोग्य विभाग मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केलेले आहे। पण त्या संदर्भात काही ज्या भयानक गोष्टी लक्षात आल्या, उघड झाल्या माहिती अधिकारात, तर त्या अप्पर जिल्हा अधिकारी महोदय यांच्याद्वारे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही आता निवेदन दिलं आणि एक उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या संदर्भात तात्काळ चौकशी होऊन कारवाईसाठी मागणी केलेली आहे। विषय असा आहे की मालेगाव महानगर हद्दीत आणि जिल्हा परिषद अंतर्गत जे काय आरोग्य विभाग येतात त्याच्यात एक 60 ते 62 रजिस्टर राहतात। त्या कुठल्याही रजिस्टरचा एक नोंदी राहत नाही असं उघड झालेलं आहे। त्यानंतर दुसरा विषय, जे जिल्हा परिषद अंतर्गत जे काही दवाखाने येतात, प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथे जे काही आरोग्य अधिकारी म्हणून नेमलेले आहेत ते तर प्रत्यक्षात काम करत नाही। त्यांच्या जागेवर ते शिक्का आरोग्य अधिकारींचा राहतो आणि तिथे आरोग्य सेवक सह्या करतात। म्हणजे किती एकदम भयानक गोष्ट आहे। दुसरा विषय, इथे 20 ऑगस्ट 2025 रोजी एक FIR दाखल झालेली अवैध गर्भपात आणि बोगस डॉक्टरांसंदर्भात। तर त्या संदर्भात असं एक विचित्र गोष्ट लक्षात आली, म्हणजे किती बेशिस्त लोक बेशिस्तपणे या आरोग्य यंत्रणा वागते असं माहिती अधिकारात उघड झालेलं आहे। कारण 20 तारखेला महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी जयश्री आयर हे FIR दाखल करतात आणि आम्ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितलं, तिथले वरिष्ठ अधिकारी म्हणतात की या विभागाचा काही एक संबंध नाही। किती बोगस काम आहे, किती एकदम बेशिस्त उत्तर दिलं जातं। यासाठी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं आणि म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्याद्वारा मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे उच्चस्तरीय समिती गठीत करून या मालेगाव महानगर हद्दीत आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जेवढे आरोग्य विभाग आहेत यांची कसून चौकशी होऊन तात्काळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गोरगरीब जनतेला न्याय भेटावा, यासाठी आम्ही सर्व समर्थक समविचारी लोक जमा होऊन एक निवेदन दिलं। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।